हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे द्वादशी, म्हणजेच काल एकादशी झाली आणि आता आज उपवास सोडायचा आहे एकादशीचा. तर त्यासाठीच मी बनवते छोल्यांची भाजी आणि चपाती. तर इथं माझी चालू आहे तयारी, छोल्यांच्या ग्रेव्हीची प्रिपरेशन करते. आत्या ते पण येते आणि आज आमच्या आजी म्हणजे दादांच्या मम्मी त्यांची पुण्यतिथी पण आहे आज. अजून काय प्रोग्रामचं नियोजन काय माहीत नाही. तर बघू आज संध्याकाळपर्यंत आनंद ते पण येतील. तर त्यांचं मस्त असं स्वागत वगैरे करू. आणि आज आमचे हे पण लई लवकर उठले. मम्मी पप्पा नाही म्हणून लवकर उठले काय? हां लाजले काय? लाजले हां. दुसरं कारण कोणतरी मला सकाळी सकाळी कामं सांगितले त्याच्यामुळे उठवलं. मग काय झालं उठले तर? तुम्ही मोबाईल पाहत होते म्हणून मी तुम्हाला काम सांगितलं. त्याच्या आधी उठलेले होते खरं सांगा. आज अत्यंत येणार तुम्हाला कसं वाटतंय? आता एक पोरगं लगेच मम्मी जवळ जाईल, माय मम्मी आली, माय मम्मी आली, माय मम्मी आली. असं लहान आहे का बाज? बरं झालं बाई सासरी नाही तर पोरगं लय रडलं असतं. मग मम्मी माय मम्मी. खरंच आहे ना. आम्ही पावर कशा राहत असं ना मग ॲप्रिशिएट करायला पाहिजे की नाही तुम्ही? खरं सांगा. हो करायला पाहिजे. मग मी नाही राहू शकत हो माझ्या मम्मीशिवाय. मम्मीला सोडून मी हॉस्टेलवरून घरी निघून येईल. शाळा चेंज करेल मला डायरेक्ट. काही सांगायचे मा पोट दुखत, मा अमकं होतं, मा तमकं होतं, घरी निघून यायचे. महिना घरीच राहायचे आणि हॉस्टेलला जायचे. तुला कसं वाटतंय सासूबाई येणार आहे आज? चांगलं वाटतं. काय ऐकायचं तुम्हाला? तोंड का बरं असं केलं? चला बाई मला काम आहे. काय बनवताय खायला? छोलेची भाजी. मध्ये थोड्या वेळाने आत्ताच नाही नाश्त्याला. काल शेंगदाणे भिजू घातले होते म्हणजे की मला शेंगदाणे खायचे उकडलेले. परवा पण घालले होते त्यांनी. काल भिजू घातले पण त्यांच्याच लक्षात नाही राहिले. म्हटलं जाऊ दे आज तरी. नाही ना तिकडे घातली होती ना. दादा कामावर चिडले. हिला काम नव्हतं मला, नीच म्हणली चांगले कपडे घालून जा. कपडे घातले मम्मी मम्मी मम्मी. आधी सुनील घरच्या कपड्यांवर चालले होते. मग मी म्हटलं अहो दादा एवढे चांगले कपडे घालून चालले, तुम्ही काय हे घरचे कपडे घालून चालले? दादा म्हणे काय छपरी कपडे घातले म्हणे, माहीत जाऊ नको घालू म्हणे. मग तुम्ही त्यांच्याच कपाटात जाऊन त्यांचेच कपडे घालू. पण छान दिसतंय. थँक्स ब्रो थँक्स. दादाला वाईट वाटतंय उगाच त्याला असं म्हणून. माझे कपडे नको घालू. थँक्स कामा. थँक्स घेऊन टाका काका. थँक्स. काका छान दिसते मला. त्या काय म्हणते? घेऊन टाका आता. आव ही तुम्हाला सांगितलं लिस्ट मध्ये ऍड करा सगळं. नवीन ती घेसाठी तुम्ही घेऊन टाका. मला ठेवून देतो. बाय बाय. दादा तुला जायचं का? जाय तिथपर्यंत. येताना दर्शिक चांगले दिसावर का? हे बघा हे झाले. आता जरा मेकअप करायला, कटिंग करायची, परत थोडंसं किराणा वगैरे काय काय सामान आणायचं आहे त्याच्यासाठी चालले ते. आज दोघीच आहे आम्ही घरी. हो दादूला पण शॉपिंग करायची, कारण आम्ही जांभळं खाऊ कपडे सगळे खराब करून टाकली. त्यामुळे आम्हाला नवीन कपडे आणायचे. तुला नाही नेलं? पप्पांनी नेलं नाही? जाऊ दे आपण दुसऱ्या गाडीत जाऊ. हा नेलं नाही. घरातच नाही घ्यायचं त्यांना, घरातच नाही. नाही तुला नाही आपल्याला मोर पाहायला जायचंय. आजी बाबा घ्यायला जायचं आम्हाला. आमचे आजी बाबा येणार आहे आज, आम्ही त्यांना घ्यायला जाऊ. आता काका त्यांना नेणारच नाही आम्ही. आपण जाऊ. बाय बाय कर त्यांना. बाय कर. आम्ही जाणार आहे म्हणा दुसऱ्या गाडीत जाऊ आपण. दुसऱ्या चिवचिवाडा कर त्यांचा. कर चिवचिवाडा. गाडी जाऊस तर तिकडं पाहिन तो. तर सुनील आणि दादा गेले येवल्याला आणि आता कानाचं खाऊन झालंय, आंघोळ झाली आणि आता दीदीला झोपी लावत आहे. आज आहे आमच्या आजींची पुण्यतिथी. तुम्हाला कुकरचा आवाज येत असेल
तर त्यामुळं जरा स्वयंपाकाची प्रिपरेशन चालू आहे. आज नेमकी आत्या पण घरी नाही आहे, नानी पण नाही आहे, ताईच आहे फक्त घरी आता. आणि कसं असतं आमच्या घरी पुण्यतिथी असली का आम्ही घरी स्वयंपाक करतो, मटकी डाळ भात आणि शिरा वगैरे असं असतं. तर दुपारपासून लागतोच आम्ही तयारीला. काही इकडं करतो, काही ताईच्या घरी, काही नानीच्या घरी, असं थोडं थोडं डिवाईड करून, म्हणजे एका जणावर लोड नाही येत. आणि बाकी गावातून पण 1-2 लोक येतात, ते पण करू लागतात असं. तर आज पुण्यतिथी असल्यामुळे आत्या ते घरी नाही आहे, ते फार संध्याकाळी येतील. आता ते निघालेले पण त्यांना यायला उशीर होईल. तर आता मी डाळ शिजायला टाकली आहे, कारण डाळ भात आणि मटकी शिरा आहे. तर इकडं डाळ शिजायला टाकली, ताईंनी मटकी वगैरे भिजत घातली आहे. आता एक कुकर लावलं आहे, अजून एक कुकर लावायचं आहे. तिकडं ताई काही लावत आहे वाटतं, कारण आम्हाला कानाला पण पाहिजे, त्यामुळं थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं थोडंफार. आज संध्याकाळचा असा काहीतरी प्रोग्राम असणार आहे. आता दादांचे ते फुलं वगैरे आणखीन डेकोरेशनला ते आले की त्यांचं छान डेकोरेशन करू, स्वागत करू. आणि मग संध्याकाळी परत जास्त लोक असतील जेवायला, पुण्यतिथी असल्यामुळं मग बरेच जण असणार आहे. तर तो वेगळा प्रोग्राम राहील. सो चलो भाई. ये है कान्हा की नई गाड़ी. हो, लईच मोठी गाडी आहे. उभा खरंच हो, दोन्ही आहे ना, उभे राहा, एक पाय नका देऊ. भाई कानासाठी गाडी आणली. आता काना म्हणजे कान्हा उसके ऊपर बैठ भी सकता है, ठीक है. कुठे घेतली? रास्ते में बैठ रहा था, दिख गई मुझे रास्ते में, मैंने बोला रुक. गाड़ी. और उधर ट्रैक्टर भी था, पर वो ट्रैक्टर इतना अच्छा नहीं था. मुझे क्या लग रहा है पता है, कान्हा के लिए वो ट्रैक्टर नहीं आते, माला थी तो गंदा कान्हा बैठा. ट्रॅक्टर नव्हता करत. वो लेंगे वैसा ट्रॅक्टर गेलो वहाँ गाडी काढली तिथं अख्ख्या हायवेवर सगळे दुकानदार माहिती करतो उभं राहून पाहिजे ते उभं राहून तिथंच मला उभं राहिलं. मग त्यांना मजबूरी. अशी मोठ्या कानासाठी छान तुला दोरी बांधायची, कानाला बसवायचं, म्हणजे कान वाग बघ. कानाची रिची. काय आणलं पप्पा ना? काय आणलं रे? ये बोर आणली हो दादूला, लय मोठी. खाली सोडा त्याला. अरे रंगाला येऊ पायल, उसका थोड़ा कलर का इशू होता है. वाव, छान आहे ना दादू. वा. हे कोण आहे? हे कोण आहे? सोल्जर. आमच्या पुस्तकात आहे ना सोल्जर. आपण बस धराव का आता? हम ठेवले त्याला ठेवले. अशी बसा बोल का दादा, अशी बसा बोल का. आयच्या बसा, अच्छा बसायचं. ओ पायवर घ्या. कसं आहे दादू? मस्त आहे ना. वास आता नाजूक झाला दादा. ये आता कोणाला म्हणायचंच नाही मला चक्कर आण, आपल्या गाडीवर बसायचं आणि चक्कर मारायचं. इकडं जोरदार तयारी चालू, गुळ फोडताय हे, कारण लापशी बनवायची, त्यामुळं गुळ फोडण्याचं काम आज यांच्याकडे आलेलं आहे. आणि यांना सुट्टी पण आहे आज, त्यामुळं कसा आहे विषय, मस्त आहे. आणि सुपरवायझर कान्हाच्या सोबत काका काम करत आहे. आमचे शेट निरीक्षण करू राहिले, कोण काय काम करतं, कोण काय नाही. साऱ्यांना कामाला लावून दिलेलं आहे. काय रे दादू? काकी काय बनवते तू काकी? आता काय खायला बनवलं, आता चहा बनवते. आता डाळ बीळ शिजून झालेली सगळी. त्याच्यात तुम्ही बाजार वगैरे आणला होता, मग तो पण सगळा ठेवावा लागला. कारण कसं आहे, आता पाहुणे पण येतील थोडेफार, म्हणजे गावातले काही लोक आहेत, थोडेसे पाहुणे वगैरे पण असतील, त्याच्यामुळं घरात पसारा नको. पहिले तर घर आवरावं लागलं, आणि पावसामुळे बाहेर इतकं खराब होतंय, तर दिदीला सारखं तो वाटत व्हावं लागतंय. त्यामुळं आता दिदी जातील तिकडं, मी तोपर्यंत कानाला खाऊ घालीन. बाकी अजून आत्या त्यांच्या डेकोरेशनची पण तयारी करायची, ते पण काहीच नाही केलेलं. 1-2 तासात ते पण येतील, तोपर्यंत त्यांची थोडी डेकोरेशनची तयारी करू. दादूला झोपू लावून देईन मी. माझी बाबा त्याने का मस्त त्यांचं स्वागत करू, नवे कपडे घालू. ये
ओके ओके ओके. दादूसाठी इथं कटलेट्स बनते. चला जा तुम्ही तिकडं काय चालू आहे पाहून या. काहीच थोड्या वेळासाठी मला कॉन्टेंट काढायची परमिशन मिळालेली आहे, त्याच्यामुळे मी काढू लागतो थोडंसं. इथं शिरा रेडी झालेला आहे 2 पातेल्यांमध्ये. एका पातेल्यात बसला नाही म्हणून थोडा एक्स्ट्राचा बाहेर गेलेला आहे. आणि आता मी आणि दादू चाललो आहे फेरफटका मारायला. हे सगळे आजोबा लोक व्यवस्थित करताय का नाही करत आहे हे थोडं बघावं लागतं आम्हाला, कारण आम्ही सगळ्यात ज्येष्ठ आहे ना घरात, त्याच्यामुळं. हे बाई काका ऑन ड्युटी आहे. घरातले जेवढे ज्युनियर आहे सगळे हेल्पर आहे. आमंत्रण पण सांगायचं काम चालू आहे. इथं आता भाताची रेसिपी चालू आहे, तिकडून मटकी चालू आहे. बाबा आजी गेली किती दिवस झाले आता? आजीला जाऊन किती दिवस झाले? हां आजीला जाऊन आचारी होऊन नाही. तुम्हाला आठवण येते का आजीची? हा खरंच? काय भाऊ तुम्हाला बोलायची का आजी? हा का तुम्ही बोलायच्या आजीला? मी बोलायचो काय रे भाऊ मी बोल आजीचे लेकरं हे करते स्वयंपाक वगैरे करताय. तिकडे सगळं मटकीची याची तयारी चालू झालेली आहे. थोडंसं जरा डेकोरेशन पण केलेलं आहे आम्ही. चला दादू आपण तिकडं जाऊ. इथं नको, इथं लई बोआ होईल आपल्याला. सगळं गरम गरम आहे, सगळं गरम गरम आहे सगळं तिथं. खाल्ला ना भाऊ, शिरा लय आवडला आम्हाला, लय आवडला शिरा आम्हाला. अजून खायचं हां चला आपण थोडं अजून शिरा खाऊ. अजून नको, आता त्याला कटलेट द्यायचे नको, ते गोड नको त्याला लई. बस झालं तेवढं. 2-4 घास खाल्ले त्यानं बस झालं. घास पप्पाच्या हातून. चल कपडे वगैरे काढून घ्या. हट हट शिरा खा ना. हट पप्पाच्या हातून नाही खायचं, माझ्या हातून खायचं त्याला. दर दादू मस्त आहे ना दादू? दादू मस्त आहे ना? मस्त आहे ना? हे पट पप्पा पळ दर दर हे बा. पप्पाचा ऑन कॅमेरा बेइज्जती केली पप्पाची त्यांनी. चलो गाईज माझं कॉन्टेंट पण काढून झालेलं आहे. आता मी थोडीशी मदत करू लागायला लागलो. बरं ठीक आहे, दे माझ्याकडे, मी काढून घेऊन जातो. काढलेली घेऊन जाऊ फक्त. ओके आता दीदी येते, दीदी जाते ना, आता मी कानाला खाऊ घालते. ओके. पण तो इतका शांत राहू राहिला, तो रोज इतका पळतो खाली. आज विशेष वाटतं. अगं ते हुशार आहे, त्याला माहिती आहे कधी रडायचं कधी शांत बसायचं. कटलेट्स ऑन द वे गाईज. चलो गाईज मस्त साडी वगैरे घालून रेडी झाली आता. आणि दीदी तर गेले तिकडं, मी कानाला सांभाळत होते, कानाला झोपी लावलं. आणि आता मी पण चालले खाली. आणि आता अत्यंत पण येतीलच थोड्या वेळात. स्वयंपाक पण झाला आहे बऱ्यापैकी, सगळं झालं आहे. फक्त मटकी राहिली वाटतं, तर मटकी शिजती आहे. सो चलो. ओ सॉरी, आम्ही आजी बाबा येणार आहे कानाचे, त्याच्यासाठी डेकोरेशनसाठी तयारी चालू आहे. रुक्स बिक्स दाबून दिलेले, मालक्विस्ट लपून ठेवून राहिलं. त्याचं शेपांग घेऊन घ्यायला येणार आहे कोण. तयारी करीत होतो म्हणजे कळलं, तयारीच करीत होते. वा काय हां खोबरं खोबरं ते असं थोडं तू पण नव्या पिढीची नाही, अंगणवाडीतली करवड. फक्त आम्ही जेनझी, पण आम्ही तुम्हाला वाटतं आम्ही जर म्हणलो ना आमच्या वेळेस असं होतं, तुम्ही म्हणते जेनझी जनरेशन, जेनझी जनरेशनचं रेंज सांग बरं, डेट. नाही सांगणार, मला नाही सांगायची. 2000 ते 2025 बरोबर. आणि काय ना कोणत्या जनरेशनचं? अल्फा. राहू दे जाऊ दे दादा, जाऊ दे. जाऊ दे, आपल्याला नाही हे बाय गाडी इथूनच ढाळायला गेली होती, इथूनच ढाळायला गेली होती काय. काय मला माहिती, मी जेनझी मध्ये, मला बाकीच काय करायचं. कोणत्या जनरेशनचं सांगा. बीटा साईड. मला अल्फा. 2025 पासून बीटा जनरेशन आहे. हा. आणि जेनझी बहुतेक
2000 पासून 8 पर्यंत आहे जेनजी. 1997 ते 2013 पर्यंत जेनझी आणि 2014 ते 2025 अल्फा. म्हणजे स्वतःला तुम्ही जेन्सी समजत आहे का? आम्ही मिलेनियल्स. आम्ही millennials आहे. तुम्ही दोनचे आहे का? वयस्कर लोक ही 7ची असेल. हा. तू 7ची? हा ना. 2007च्या लोकांचे लग्न झाले. चला इथून आता. झालेले करून आणले आपण. तुम्हीच करून आणले. सांग ना. हात लावून पाहून राहिला. तूच आहे का? साडी घातली तर वेगळं वाटून राहिलं. काय झालं? पडशील तिकडे लागत. चल इकडे. चल. चल द्या बाई. तुझ्याकडे येईना का? येतोय पण त्याला असं वेगळं वाटेल असं हात लावून मागा जातो. तुमची काय रिएक्शन आहे? तुम्ही साडी घातली होती त्याची काय रिएक्शन आहे? असंच होतं. लई खुश होता आनंद एकदम. त्याला असं हात लावूशी वाटत होती. काय केलं? काय सगळं लाजून होता असं मला बघू. हा. नाही, तोंडात नाही घालायचं. उठ काय ना उठ. बुट्टी 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 वाली बुट्टी बुट्टी नवीन कपडे घालायचे का आपण? हा. एवढं लवकर? काय पाहिजे सांग. हा का? गाईज आता कान्हा पप्पा आणि काका चालले दादा त्यांना आणायला. दादा ते आले फाट्यावर. दादू बाय बाय कर बाय. बा बा बा. खुश झाली खुश. 2 मिनिटात कपडे घालून रेडी झालो आम्ही. दोनच. फक्त 2. मला फक्त म्हणलो भुरजायचे इतका खुश झाला तेव्हा किती खुश झाला बा लगेच बाय करून. आता ते जातील तोपर्यंत आम्ही दोघी डेकोरेशन पण करून ठेवतो. तर गाईस आमचं सगळं डेकोरेशन झालंय. खाली फुलांचीच थोडीशी रांगोळी काढली ते पण फक्त 5 मिनिटात. कारण खाली दुसरी याची रांगोळी काढून काही उपयोग नाही. पाऊस येतोय सगळं खराब होऊन जाते. पण फुलं राहतील त्यामुळे फुलांचीच काढली. थोडी कमतरता आली पण मग घेतली करून. म्हणजे असं काही डोक्यात नव्हतं आमच्या पण मग राहिले मग घेतलं करून. थोडे फुलं उरले. मग रांगोळी पण झाली त्याची. आणि आता हे असं डेकोरेशन केलं आहे. थोडंसं सिंपल केलं आहे कारण परत आता बाहेर पाहुणे वगैरे येतील त्यामुळं हे सगळं लगेच उचलावं लागणार आहे. म्हणून म्हटलं जरा सिंपल करून जास्त सगळं टाकण्यापेक्षा बाकीच्यांना पण यायला जायला म्हणून थोडं सिंपल केलं. आणि आता इथं आजींचा फोटो ठेवायचा. आता ते आम्हाला तर नाही काढता येते हेच ठेवतील. आजींचा फोटो ठेवायचा. मग दादा ते हार घालतील नैवेद्य वगैरे दाखवू. तर ताट वगैरे रेडी करून ठेवलं आहे. ये फायनली 15 दिवसानंतर आत्यान ती घरी आली. हो चलो.
गोष्ट मोठे झाले. थांबव. हे त्यांना पाय व्हिडिओ चालू पाहिजे. पाय पडून थांबा. अरे एवढी बायको येऊ दे. फास्ट गाडी देते ना काय काका म्हणा आंबा नाही आणली. विचार बरं. कुठे गाडी कोण आणलं आज आज आणली. बाई आणि आणली नाही तुडून सगळ्या त्याच गाड्या तुडून नाही नाही, त्याला पहिले जॉबचं द्या. नोकरी आहे तर नोकरी आहे. कधी घरी जाऊ मी सकाळीच म्हणलं आद्या त्यांना असं झालं असं आता कधी जाऊ जाऊ का काय? वाजताच निघले. हा गाडी आली.